आज दिवसाची सुरुवात तुळशी वृंदावनासमोर मस्त रांगोळी काढून झाली आणि ते कबीर सुद्धा माझ्यासोबत रांगोळी काढायला बसलेला. त्याला तशी लहानपणापासूनच सवय झाली आहे. त्यानंतर मग लगेचच मुसळधार पाऊस आला जोरदार. त्यामुळे मस्त कडक चहा घेतला, जेवण वगैरे झालं आणि ते दुपारी विराजचं साथ बाहेर ह्या दारातून त्या दारात खेळणं सुरू असतं, इकडून तिकडे पळापळ. मग दुपारी किचन ओटा वगैरे आवरला, आम्ही जेवण झाल्यानंतर आराम केला आणि ते संध्याकाळी बघा विराज त्याच्या मामांसोबत आणि दादासोबत शुभम करोती करतोय, कारण माझ्या मावश्या आणि त्यांची मुलं आलेली. तर मग रात्री जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी एकत्र, पण मी जास्त शूट नाही घेतलं, तर फोटो तुमच्यासोबत शेअर केलेला. आणि ते सकाळी माझ्या मावश्या आणि मम्मी गेल्या होत्या गावात फेरफटका मारायला. त्या येईपर्यंत इथे मुलांनी बघा बिछाना वगैरे आवरून घेतला, आम्ही नाश्त्याची तयारी केली तोपर्यंत. आणि विराजमुळे मला काही जाता आलं नाही. पण इथे आपण मम्मीने दारासमोर आपल्या घरासमोर काय भाजी लावलेली ते बघत होतो. आणि ते मावशांनी येताना मस्त अशी रानफुलं आणलेली. तर ही बघा किती सुंदर अशी कलरफुल फुलं आहेत आणि त्यातल्या त्यात हे पिवळी फुलं दिसत आहेत मोठी. ही भेंडीची आहे, तर त्याला इथे छोटी अशी भेंडी सुद्धा आलेली. आणि ही फुलं नेमकी कोणती आहेत तर नाव काही माहीत नाही, तुम्हाला माहिती असेल तर सांगा. कारण ही अशी द्राक्षाच्या घडासारखी दिसत होती जांभळ्या कलरची. त्यांनी गावातून येताना अळूची पानं सुद्धा आलेली. मग काय त्याच्याच भाजीची तयारी सुरू होती. तर इथे बघा एकीकडे आमचं जेवण चालू होतं, एकीकडे गरमागरम चपात्या मावश्या करत होत्या आणि आम्ही पटापट जेवण वगैरे आवरत होतो सकाळी, कारण आपल्याला बाहेर जायचं आहे. तर आपल्याला कुठे जायचं आहे नेमकं ते आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बघूया. आणि हा व्हिडिओ मस्त असा मुलांनी घेतला होता. तर चलो बाकीचं आता नेक्स्ट व्लॉग मध्ये बघूया. तोपर्यंत बाय.